चांदवड तहसील कार्यालयात नगर परिषद निवडणूक संदर्भात इच्छुक उमेदवार व प्रतिनिधींची बैठक संपन्न। चांदवड तहसील कार्यालयातील चांदवड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक 10 नोव्हेंबर पासून सुरू झाला असून चांदवड नगर परिषद निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व इच्छुक उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते, प्रमुख, माध्यम प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी संपन्न झाली। यावेळी प्रास्ताविक व बैठकीची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी दिली। यावेळी बैठकीस पोलीस निरीक्षक कैलास वाघ उपस्थित होते, तर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चांदवड नगर परिषदेची निवडणूक निकोप वातावरणात संपन्न होईल असे आवाहन देखील करण्यात आले। त्यात थेट नगराध्यक्ष पदासाठी क वर्ग चांदवड नगर परिषदेकरिता 7.5 लाख रुपये खर्च मर्यादा असून तर प्रत्येक प्रभागातील उमेदवाराला 2.5 लाख रुपये खर्च मर्यादा असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले। उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, तसेच सभा बॅनर लावताना निवडणूक अधिकारी व पोलीस यांची परवानगी घ्यावी असे बैठकीत सांगण्यात आले। यावेळीची निवडणूक ही मशीनद्वारे होणार असून 15 उमेदवार असतील, तर नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र रंगाची पत्रिका तसेच प्रभागातील दोन्ही उमेदवारांसाठी स्वतंत्र रंगाच्या पत्रिका एका ईव्हीएम मशीनमध्ये असतील, तर जास्त उमेदवार असतील तर मशीनची संख्या वाढणार आहे। दरम्यान उपस्थित इच्छुक उमेदवार व प्रतिनिधी यांची नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र पत्रिकांचे मिश्रण ठेवावे व प्रभागासाठी स्वतंत्र पत्रिकांचे मशीन ठेवावे अशी माहिती दरम्यान उपस्थित इच्छुक उमेदवार व प्रतिनिधी यांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र पत्रिकांचे मशीन ठेवावे व प्रभागासाठी स्वतंत्र पत्रिकांचे मशीन ठेवावे अशी मागणी नंदू कोतवाल, गोकुळ देवरे, प्रशांत ठाकरे, राजाभाऊ अहिरे, नितीन पंगाळ यांनी केली। मागील विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन दिवसभर वापरूनही त्याची बॅटरी अवघी 15% उतरली होती, अशा संशय नंदकुमार कोतवाल यांनी व्यक्त केला। या सर्व इच्छुकांचे प्रश्नांवर निवडणूक अधिकारी मिलिंद कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगांचे आदेशाप्रमाणे निवडणुकीचे कामकाज होईल असे सांगितले। आपले काही म्हणणे असल्यास तसे लेखी पत्र द्यावे, वरिष्ठ जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाला तसे कळवले जाईल असे मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले। यावेळी नगर परिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते। या संदर्भात अधिक माहिती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद कुलकर्णी तहसीलदार यांनी दिली। बाईट मिलिंद कुलकर्णी, निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार। माननीय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडे दिनांक 4/11/2025 चे पत्रान्वये चांदवड नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। या अंतर्गत आज राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार तसेच माध्यम प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक या ठिकाणी संपन्न झाली। या बैठकीमध्ये सर्वांना निवडणूक कार्यक्रमाबद्दलची माहिती देण्यात आली। निवडणूक कार्यक्रम थोडक्यात सांगायचा तर दिनांक 10/11/2025 म्हणजे आजपासून ते 17/11/2025 पावेतो सुट्टीचे दिवस वगळून रोज 11 ते 3 या वेळामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील। नामनिर्देशन पत्र उमेदवारांनी संगणकीय प्रणालीद्वारे भरायची आहेत। शपथपत्र, इतर दाखले इत्यादी तपशील व्यवस्थित भरून विहित वेळेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सदरची नामनिर्देशन पत्र जमा करायची आहेत। नामनिर्देशन पत्राच्या पूर्वछाननी करता पथक नियुक्त करण्यात आली आहेत। त्याचसोबत नामनिर्देशन पत्रामध्ये काही त्रुटी असतील तर त्या उमेदवारांना वेळोवेळी कळवण्यात येतील। नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मध्यवर्ती सभागृह चांदवड तहसील कार्यालय या ठिकाणी होणार आहे आणि या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे जो कार्यक्रम आहे त्याची व्यवस्थित अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात येईल। आचारसंहितेच्या बाबतीत विविध परवानग्या, फलक असतील, बॅनर असतील, झेंडे असतील, प्रचार सभा असतील, रॅली असतील, सोशल मीडियातला प्रचार असेल, या संदर्भात उमेदवारांनी वेळोवेळी निवडणूक कार्यालयाची परवानगी घेणं आवश्यक आहे। खर्चाच्या मर्यादेबद्दल देखील उमेदवारांना अवगत करण्यात आलेला आहे। या खर्चाचा तपशील उमेदवारांनी विहित पद्धतीने निवडणूक कार्यालयाकडे जमा करायचा आहे। त्याचबरोबरीने सदरची निवडणूक ही ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन यंत्रावरती होणार आहे।
याकरता आपल्याला तहसील कार्यालयाकडे ज्या EVM प्राप्त आहेत त्यांच्याकडून आपल्याला मशीन मिळणार आहे. त्याची प्रायमरी चेकिंग चालू आहे आणि लोकांना, उमेदवारांना, मतदारांना मतदान प्रक्रियेबद्दल माहिती होणे कामी आपण या ठिकाणी एक डेमो युनिट पण ठेवण्याचं आपला मानस आहे. तर आजच्या या बैठकीला मोठ्या संख्येने सर्व उमेदवार आणि त्यांचे इच्छुक उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांचे मी या निमित्ताने आभार मानतो. धन्यवाद. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क करा. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.